ऑल, वेलकम बॅक टू द न्यू ब्लॉग. सो आज आहे अश्विनीचं केळवण आणि आम्ही आलो आहोत माझगरला. सो तुम्हाला दाखवतो, इथे खूप छान असं केळवण सेलिब्रेट करतात. जर तुम्हाला तुमच्या फ्रेंडचं केळवण करायचं असेल आणि तुम्ही जर स्पॉट शोधत आहात तर माझगर हा वन ऑफ द बेस्ट असा स्पॉट आहे. इथे मस्त ट्रॅडिशनल पद्धतीने असं केळवण सेलिब्रेट करतात. आणि इकडचं सगळ्यात मस्त अट्रॅक्टिव्ह असं आहे की इथे ते लोक जे डेकोरेशन करतात ते फ्री ऑफ कॉस्ट आहे. ते येऊन तुम्हाला फक्त जे काही आहे जेवण वगैरे तेच खायचं आहे. बाकी सगळं त्यांचं डेकोरेशनचा खर्च वगैरे सगळं ते फ्री ऑफ कॉस्ट असतं. आणि खूप सुंदर असं त्यांनी डेकोरेशन केलं होतं. आम्ही आमच्या फ्रेंड्सचं इथे केळवण केलं होतं. जे काही आरतीच्या थाळी असेल काहीही असेल सगळं त्यांचं रेडी असतं. फक्त तुम्ही फक्त त्यांना सांगायचं फोन करून आणि मग ते लोक अपॉइंटमेंट तुमची घेऊन ठेवतात. बाकी सर्व त्यांचं असतं. आणि त्यांचं जेवण आणि थाळी खूप सुंदर असं सी फूड इकडे भेटतं. आम्ही सगळ्यांनी सी फूड आणि व्हेजसुद्धा जेवण खूप सुंदर आहे इकडचं. तर वन ऑफ द बेस्ट असं मला वाटलं माझगर. आणि हे ठाण्यामध्ये लोकेटेड आहे आणि लालबागलासुद्धा ह्याचं ब्रांच आहे. आणि नायसा बघ अशी माचीच्या मांडीवरती शांत अशी बसली आहे. आणि आम्ही केकसुद्धा आणला होता. आणि नायसा कशी खुश आहे. आणि हे त्यांची थाली आहे, नॉनव्हेज थाली खूप अट्रॅक्टिव्ह आहे. आम्ही कोंबडी वडे आणि सर्व बोंबील थाली वगैरे ऑर्डर केली होती. तर चला भेटूया दुसऱ्या ब्लॉगमध्ये. आजसाठी टाटा, बाय बाय, थँक्यू फॉर वॉचिंग.